जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पॉइंट बॉस. आणि मी आहे पॉइंट बॉसचा छोटा बॉस. श्लोक देवडे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमची पुढची ट्रिप सिंहगडावर असेल, त्यामुळे आपण निघालो आहोत सिंहगडावरती. कुसुमाग्रज यांचे प्रसिद्ध काव्य आहे. समरभूमीचे सनदी मालक, शतयुंधांचे मानकरी, रणपंडीची जाता मोची, कोणामा भयभीत करी. घोर पडीला दोर लावणी, पहाड दूर चढलेले, तुटून पडता मस्तक खाली, धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगारावर हसत खेळत पडलेले बापासाहेब कलिकाळा मूचा. कीर्त गाजली दिगंतरी, रणपंडीची जाता मोची, कोणामा भयभीत करी. या मातीने दिला वारसा, कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी देहासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे जंगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्याच्या सदाश्री, रणपंडीची जाता मोची, कोणामा भयभीत करी. आज मी तुम्हाला खूपच जबरदस्त आणि प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट एका अशा शूर योद्ध्याची, ज्याने आपल्या छत्रपती शिवाजी राजांसाठी आपले प्राण दिले. त्यांचं नाव होतं नरवीर तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे खूप जवळचे मित्र. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की कोंढाणा परत जिंकायचा, पण हा किल्ला खूप उंच आणि कठीण होता. तेव्हा महाराजांनी तानाजींना बनवलं. पण माहिती आहे का, पण त्यावेळी तानाजी त्यांच्या मुलाच्या लग्नात व्यस्त होते. तरीही त्यांनी काय म्हणलं माहिती आहे, आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझा रायवाज. असे हे स्वामीनिष्ठ तानाजी मालुसरे. त्यांना लोक सुभेदार असेही म्हणत, कारण ते सर्वात शूर मराठा सेनापतीपैकी एक होते. मग 4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री तानाजी आपल्या मवळ्यांसोबत कोंढाण्याकडे निघाले. किल्ला चढण्यासाठी खूप कठीण मार्ग निवडला. कोंढाणा हा किल्ला खूप उंच, मजबूत आणि अवघड होता. त्या गडाला कुणी पण जिंकू शकणार नाही, अशा प्रकारचा तो गड आहे. त्यावर मुघलांचा ताब होता. त्याचं रक्षण करीत होता उदयभान राठोड. मोजके मावळे घेऊन तानाजी मालुसरे, त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे आणि त्यांचे मामा शेलार मामा हे सर्व कोंढाण्याच्या दिशेने निघाले. रात्रीचा गाळोख झाडाझुडपातून वाट काढत ते निघाले. गड चढण्यासाठी तिने सर्व कठीण मार्ग निवडला. काही मावळ्यांना कल्याण दरवाजाकडे पाठवून ते स्वतः पडीच्या साह्याने गड चढू लागले. गड चढून वर आल्यानंतर त्यांची तलवार विजेसारखे चालत होती आणि शत्रूंच्या खांडोळ्या करीत होती. शेवटी उदयभान याच्यासोबत त्यांची युद्ध चालू झाली. दोघेही या युद्धात घायल झाले. तानाजी मालुसरे यांच्या हातातली ढाल तुटली. डोक्याचा शेला काढून हाताला बांधला आणि त्याने ते लढू लागले. पण नियतीला काहीतरी दुसरंच मंजूर होतं. आपले वीर तानाजी दारातीर्थी पडले. गड सर केला. तानाजींना मात्र वीर मरण आले. मग बाकीच्या उरलेल्या मवळ्यांनी
गड काबीज केला. तानाजी मरण पावले. शिवाजी राजांना कळताच त्यांच्या तोडून असे उद्गार निघाले, गड आला पण माझा सिंह गेला. अशा या वीर योद्ध्याला शतशत नमन. आम्ही सगळेजण सिंहगडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिथे खूप गर्दी होती. आम्ही पार्किंगला गाडी लावून गडावरती निघालो. भर दुपारी कडक उन्हात ही वर गडावर अजिबात ऊन लागत नाही. उलट थंडगार वारा सुटलेला असतो. मी आणि माझी फ्रेंड सिंधू सर्वात पुढे चालू लागलो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिंधू. मला पण आज सुट्टी असल्यामुळं मी श्लोकसोबत मी सिंहगड किल्ल्यावर आले आहे. इथे येऊन मला खूप छान वाटत आहे. सिंहगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1312 मीटर उंचीवर आहे. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे. किल्ल्याभोवती उंचकडे आणि खोल दऱ्या असल्यामुळे तो लढाईसाठी खूप सुरक्षित मानला जात होता. येथे 2 मुख्य दरवाजे आहेत. पुणे दरवाजाचे 3 टप्पे आहेत आणि कल्याण दरवाजाचे 3 टप्पे आहेत. इकडे बघा तरी, इकडे बघा. पुणे दरवाजातून पुढे गेले की लागते एक खोदकाम. हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे. वास्तविक हे पाण्याचे टाके असावे. याच्या मधोमध खांब आहेत आणि बाहेरचे पाणी म्हणजे पावसाचे पाणी यात मिसळू नये यासाठी बाजूने कठाळे खांबलेले आहेत. ही जागा घोड्याची पागा म्हणून ओळखली जाते. खडकाच्या खिंडाऱ्यातून आत गेल्यावर पुढे मोकळे अंगण आणि त्यामागे खडक खोदून निर्माण केलेली चौकोनी कुंडासारखी जागा आहे. ते पाणी आहे. या खोदकामाची उंची घोडा उभा राहू शकेल एवढी सुद्धा नाही. त्यामुळेही घोड्याची पागा नाही, फक्त हिचं नाव घोड्याची पागा आहे. खायचे असते का ते? खायचे असते? द्या ना खायचे. खाऊ शकतो मग. ती नवीन बंदी काम चालू आहे. तानाजी मालुसरे पश्चिमेच्या बाजूनं पाठीमागच्या भागात 1200 राजपूत कापले होते. बरोबर सोबत 360 मावळे होते. शेलार मामावर 200 मावळे होते. गड तानाजी मालुसरे जसे वार पडले तसे मावळे पळायला लागले.
सूर्याजीने जाऊन तो परतीचा दोर कापला. 60 मावळा परतीला लागलेला होता. तर पहाड झाली होती आणि पहाडीच्या सांगण्यामध्ये सूर्याजी म्हणतो, मावळे का पळताय? ताबडतोब त्यांनी परतीचा दोर अडवला आणि तो परतीचा दोर आपल्या हातातल्या धारदार तलवारीनं तो दोर कापला. त्याने हिजड्यांनो मागे फिरा, तुमचा बाप मरून पडलाय रक्ताच्या सावळ्यात, नाहीतर गळ्यावरनं उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मरा. आपण का एक मराठा लाख मराठा, आम्ही मराठ्यांची पोरे नाही भिणार मरणाला, असं म्हणून तानाजी मालुसरे गरजले. सह्याद्रीचा सिंह गरजला, आधी लगीन बस मजा राहिला, असं म्हणून हा पराक्रम. आम्ही सगळ्यांनी तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. पण मला थोडीशी भूक लागली होती आणि बाकीच्यांना सर्वांना उपवास होता. त्यामुळे आम्ही सगळे एका झाडाखाली जेवायला बसलो. हे मंदिर आहे अमृतेश्वर महादेवाचे. मंदिराच्या समोर खूप सुंदर तोफा ठेवलेल्या आहेत. हे मंदिर बाले किल्ल्याच्या दक्षिणेस उंच वट्याच्या खालच्या अंगास आहे. यात भैरव व त्यांची शक्ती भैरवी अशा 2 उभ्या मूर्त्या आहेत. यापैकी भैरवाच्या 4 हातात अनुक्रमे जांभिया, डमरू, त्रिशूल व मुंड असताना गळणारे रक्त पिणारा तोंड वर करून 2 पायावर उभा आहे. भैरवीच्या 4 हातात डमरू, त्रिशूल व परड या वस्तू आहेत. थोडे पुढे गेल्यावर मला तहान लागते. तुम्ही पाण्याची बॉटल जर नाही आणली मग इथे तुम्हाला खूप छान पाणी मिळतं, जे की फिल्टरमध्ये पण असं चांगलं पाणी नसतं. खूप गोड पाणी होतं. हे आहे देवटाकी, ज्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. आम्ही सगळे कल्याण दरवाजाकडे निघालो. कल्याण दरवाजाचेही काम चालू होते, त्यामुळे तिथे गर्दी कमी होती. तरीही आम्ही सगळीकडून दरवाजा पाहिला.
आता आम्ही आहोत झुंजार बुरुजावरती. येथेच शेलार मामा आणि सूर्यजींनी मिळून उदयभानाला मारला होता. नागिन तोफेच्या तोंडाला बांधून उडवला होता. शिपाईची समाधी, शत्रूची ही समाधी बांधली कारण सगळ्यांना कळलं पाहिजे की स्वराज्यावर नजर ठेवणाऱ्यांची कशी हालत केली जाते. झुंजार बुरुज हे सिंहगडाचे दक्षिण टोक आहे. उदयभानाच्या स्मारकाकडून समोरची टेकरी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोर टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात. तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो. आम्ही निघालो आहोत तानाजी कडा येथे. हा आहे तानाजी कडा. इथूनच तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे येथूनच घोरपडीच्या साहाय्याने वर चढले होते.